गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्रविवर्धिनी अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरम्। श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुवे नमः। जय जयाजी गुरुराया मोरेश्वर महाराजया नमन तुमची पाया करा छाया कृपेची तुमची कृपेची नौका परतीरा न्यावे बालका मनी धरला जो आवंका तो सिद्धी नेईका दयानिधी ऐका आता श्रोते जन कथा हे पुण्य पावन जे ऐकता वैकुंठ भुवन लक्ष्मीनारायण संवाद हा। ऐका हो श्रोते सर्व ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व मागे कथिले तुम्हा ते सर्व आता ही अपूर्व आकर्णिजे म्हणजे ऐकावे। श्री विष्णू स्वये आपण लक्ष्मी प्रती करीत असे श्रवण तेची ऐका सावधान करुनी मन एकाग्र पै एकदा मिळवून सर्व कृष्ण कुमार खेळत होते तेव्हा अपार खेळत खेळत प्रवेशले दूर एका अरण्या माझी ते तव तेथे खेळता चेंडू उसळला तो जाऊन एका कूपा माझी पडला तव तेथे पातला अर्भक मेळा पाहती कृपा लागिते तेथे आश्चर्य देखिले नयनी तया कूपा माझी तत्क्षणी कुकलाश कृकलाश देखिला तयानी कृकलाश म्हणजे सरळ तो सरळ पर्वता ऐसा कांती सुवर्णमय सहसा म्हणती आजवरी सरळ ऐसा न देखो निज दृष्टी मग समग्र मिळून एके ठाई प्रवर्तक झाले त्याची डोही सर्व मिळून ते समयी कर्षिते झाले तया ते चर्मबंधनी बांधिला दृढ तव बोलता झाला तो सरळ हे मूल हो सर्व हो मूढ मूढ म्हणजे मूर्ख तुम्हा माझी प्रौढ तो कवण मनुष्यवाणी तो बोले पाही आश्चर्य करू लागले सर्वही मग सांब प्रद्युन्म ते समयी बोलते झाले तया ते म्हणती चतुरपणे बोलशी भाषा तरी तू आहेस कवड महापुरुषा तुझी तव व्हावया ऐसी दशा कारण काय निवेदी मग तो सरळ ते काळी पाही बदता झाला तया ते देही म्हणे मुल हो ऐका सर्व ही पूर्वकथन माझे हे पूर्वीचा वृत्तांत पूर्वी मी मृगना राजेंद्र देख इक्ष्वाकुवंशी असे एक राज्यभार चालवी विवेक धर्म न्याय प्रतापी दान करीतसे अपार अमित माझा करभार वयसा सुवर्णमय साचार देखुनी सुरवर मानवती ऐसे असता एकेकाळी मलमासची या पर्वकाळी पाचारून विप्रमंडळी गोदाने तोषवितसे सुलक्षणी सालंकार युक्त सहस्त्र गोदाने देतसे नित्य पुढे परीस जे वृत्तांत वर्तला तो अवधारा एका ब्राह्मणा ते धेनु दिधली दान तव ते कळपात आली पळून दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थ मी संकल्पयुक्त पाही दान दिदले ते समयी ब्राह्मण घेऊन जाताच व गृही पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर तयाने ते धेनु ओळखली म्हणे मज हे काल दान आली येरू म्हणे राज्य आत्ताची दिदली मज लागोनी स्वामी या मी तो न देई तुम्हा ते येरू जाऊ दे न देई तया ते कलह मांडिला उभयतांते आले दावत मज लागी मग मी समजावी दोघा ते नेणोनी अपराध गणला माते म्हणे हिचे निपालटे तुम्हा ते धेनु देतो दुसरी मी ऐसे तया ते समजाविता तव ते न ऐकती उभयता मग सहस्त्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध जाहलो एका धनुचे पालटे सहस्त्र द्यावया नेटे सिद्ध झाला असो हटे परी न ऐकती उभयता मज ते सांगती शास्त्राधार संकल्पे बद्ध झाला तो द्विजवर तया पालटे अन्य विचार तरी पाप अघोर ते कसे गो विक्रया समान जाण पाप घडे हो तेणे दारुण म्हणून शापिले मज लागून कृकलाश होई पापिष्ठा विनाकारण हा शाप त्यांनी दिदला हो मज लागुनी मग प्रार्थिता झालो मधुरवाणी मग उशापवाणी बोलिले कृष्ण कुमाराची दृष्टी पडता त्या उद्धार होय तुझा नृपनाथा तोची प्रसंग जाण आता सिद्ध निरुता पातलासे
पुढे कालांतरे करून देह झाला विसर्जन. यमदूत येऊनी जाण नेले मज लागून यमलोका. यमाने माझा सत्कार केला तिथे अति आदर. विप्रशाप परम दुर्धर गाठसी असे माझे पै. तया योगे करुनी जाण मज बोले सूर्यनंदन. तू नृप पुण्य पावन परी विप्रवचन न चुके. या लागी नृपवर्या पाही मज भोगणे लागे सरळ देही. म्हणून प्राप्त झाले तिचे समयी तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे कृष्ण दर्शन मज करवावे. जाऊनी तया ते निवेदावे वृत्तांत माझा हा. ऐकोनी तयाचे उत्तर धावत गेले कृष्ण कुमार. करुणी देवा ते नमस्कार समाचार सांगितला. वृत्तांत ऐकताच देवे धाव घेतली यदुपुंगवे. दर्शन होता चिर माधवे उद्धार केला तात्काळी. पाहोनिया स्वदेहासी ऋगराज प्रवर्तला सुतीसी. हे जनार्दन ऋषिकेशी तोडी भवपाशासी माझिया. हे केशव मधुमुर संहरणा. हे कृष्ण विष्णू जनार्दना जगपाळका दिनोद्धारणा. नारायणा दयानिधे अवलोकिता कृपानयनी. पूर्वदेह आठवला मनी दर्शन झाले मज लागुनी. पूर्व पुण्य करुनिया स्वामिया ऐसी स्तुती करिता रावो. संतोषे बोले रवाधवो तू आचरलासी व्रत प्रभावो. म्हणून पहावे देव भेटी या लागी केले कर्म ते जे वाया. जाईनाजी नृपवर्या आणि ब्राह्मण पूजनाची चर्या. ती या समया फळलीसी मग पाचारून समग्र कुमार. तया प्रति बोले शारंगधर म्हणे अन्याय केहुता नृपवर. कहर केवढा जाहला या लागी ब्राह्मणा ते जे भिवोन. करीती तयाचे पूजन स्तवन सद्भावे घालिती जे भोजन. तरी मी जनार्दन संतुष्टे रण उत्साह क्षत्रियांसी. तृण उत्साह धेनुसी आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी. कृपणासी धन उत्साह म्हणून ब्राह्मण भोजनायसे. साधन तो आणि कनसे म्हणून पूजा वेसायासे. समयी अनायासे अभ्यागत जरी शक्तीही नाही द्यावयासी. आणि शक्तीही नाही दानासी तरी नमन कीजे सद्भावेसी. तेणे द्विजासी संतोष इतुकेही न घडे जरी. अभ्यंग स्नान सत्कारी यासी तो वेचावे न लागे पदरी. असली या मुष्टीभरी अर्पावे अहो या ब्राह्मणासाठी. अवतार गे मी जगजेठी स्वये आटाटी. ब्राह्मणासाठी केवढी ब्राह्मणाचे लांछन पाही. स्वये मी मिरवीत हृदयी ब्राह्मणा ऐसे दैवत नाही. भूमंडळा माझारी ऐसी अपरी शिकवण. कुमारा सांगे श्रीकृष्ण या उपरी कथा अवलोकुन. श्रोते जन परिसोतका मग तो मृग राज शिरोमणी. दिव्य देह पाओनी तेच क्षणी आरूढ झाला विमानी. नमस्कारुनी हरी ते या प्रकारे मृगनृपवर पावता झाला उद्धार. म्हणून या धरामर अगोदर पूजावे. पहा केवढा गर्यान भगवंते दिदलाचे ब्राह्मणा ते. ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवते ब्राह्मणाधीन ते मंत्र पहावया. भूमंडळी विख्याती भगीरथे आणली भागीरथी. ते जगाते पूर्ण करीती परी साधू उद्धरिती तयाने. तया ते एकदा भागीरथी तटाकी स्नान कीजे समग्र लोकी. तव नारद तेथे दुरोनी अवलोकी परी न स्पर्श सलीला. तव गंगा मणे मुनिवर्या दुरोनीच अवलोकनिया. का स्पर्शो नद्याची पाया करा छाया कृपेची. तव नारद म्हणे तेच मई तुझ ऐसे पवित्र नाही. तव दर्शनेच पाही मुक्ती होई प्राणिया. मग स्नान केल्या सकळ क्षाळण होय अंगाचे मळ. पापन उरे तिळभर राहे अचळ ब्रह्मभुवनी. तवा गंगा बोले मुनिराया जय मी आले हो या ठाया. तैचा नियम वचन आठव हृदया माझिया असे की. जगाचे पापाचे क्षाळन ते तव होतसे माझे न. परी माझे पाप मोचन तुमचे निजाण होतसे. मग हास्य करुनी देव ऋषी मार्जन मज्जन केले तिसी. प्रवेशता झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनिराव. ऐसे साधूचे महिमान गंगा वर्णितसे आपण. म्हणून प्रार्थितो तुम्हा लागून पूजा साधुजन आदरे. सामर्थ्य असोनी अंगी शक्तीनुसार न पूजिती जगी. तरी ऐसा अभागी भुवनत्रयी नसेची. संसार तरी माईक आयुष्य जाण क्षणैक. जेथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. धन असलिया अपरिमित काही नयेची पै सांगत. म्हणून की जे हि माहित हृदयी श्री अनंत आठवुनी. ऐसा कथा भागर माधवे कथिला जो स्वभावे.
जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित तोची अर्थांतवर बरवा तुम्हा निवेदिला श्रोतीला सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पहावा प्रत्ययो इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित पंचमोऽध्याय गोढा ओव्या 68 इति पंचमोऽध्याय।